नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली जे बॅक्टेरियोफाजचा ग्रोथ कायनेटिक आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही व्हायरल रिप्लिकेशन कसं होतं आणि हे जे मेकॅनिझम आहे याच्याद्वारे जो व्हायरस आहे तो कसं बॅक्टेरियल सेलला अट्रॅक्ट करतो, हायजॅक करतो, जेणेकरून त्याची जी काही रेप्लिकेशन असेल किंवा जे रेप्लिकेट आहे तो त्याची जी काही इफिशियन्सी आहे ती कशी वाढवून घेतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियोफाज हा एक व्हायरस आहे जो की स्पेशली बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो आणि मेजरली जे काही मायक्रोबियल जे काही इकोसिस्टम आहे त्याला रेग्युलेटर ॲज अ रेग्युलेटर म्हणून हा काम करतो। तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियल पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे जे काही स्पेसिफिक जे काही पॅथोजन असतील त्याला कंट्रोल करण्यासाठी जो काही बॅक्टेरियोफाज आहे तो वापरला जातो। तसंच जे हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर आहे किंवा आपण जर मॉडिफाय जर केलं आणि एखाद्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जर आपण बॅक्टेरियोफाज जर वापरलं तर त्यामुळे जे काही जी बॅक्टेरियाची जी काही ॲबिलिटी आहे किंवा जी डिसीज कॉजची जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपण याच्याद्वारे बंदही करू शकतो। म्हणजे याच्याद्वारे आपण हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर हे सुद्धा ड्राईव्ह हे करू शकतो। तसंच जे इकोसिस्टम बॅलन्स आहे तो याच्यामुळे मेंटेन होतो आहे आणि बायोजिओकेमिकल जे काही सायकल आहे ते इन्फ्लुएन्स व्हायला याच्यामुळे मदत होते। त्याच्यानंतर जे काही लायटिक सायकल आहे, म्हणजे स्पेशली आपल्याला माहिती आहे की जो एखादा बॅक्टेरियोफाज जर बॅक्टेरियाला अटॅच होत असेल किंवा रिकग्नाइज करत असेल तर त्याच्यामध्ये लायटिक सायकल ही घडून येते। तर लायटिक सायकल काय रिप्रेझेंट करते की रिप्लिकेशन पाथवे जो काय तो डिस्ट्रक्टिव्ह करणं, जेणेकरून जे की फाजचं सिमेंटेनियसली डिसमेंटल होऊ शकेल बॅक्टेरियल होस्टला, म्हणजे बॅक्टेरियल होस्टला पूर्णपणे डिसमेंटल किंवा डिस्ट्रक्ट करणं, जेणेकरून बॅक्टेरियोफाजची ही ग्रोथ होऊ शकेल आणि त्याचे रेप्लिकेशन पाथवे हा बरोबर कॅरी आउट हा होऊ शकेल। तर पहिल्यांदा अटॅचमेंट, तर पहिल्यांदा काय होतं, जे काही फाजवरती जे काही टेल फायबर असतात ते स्पेशली बाइंड होतात बॅक्टेरियल सेल सरफेस रिसेप्टरला, जेणेकरून आपण ते लॉक की प्रिसायझेशन आपण पाहू शकतो। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरियोफाज जे ॲडॉप्शन आहे किंवा होस्ट रेंज स्पेसिफिसिटी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी डिस्कस केले की कोणत्या स्पेसिफिक जे काही आहे प्रोटीन असतील, लिपोस पॉलिसॅकराइड असतील किंवा कोणत्या स्पेसिफिक जागा आहे जिथं जो काही बॅक्टेरियोफाज आहे तो अटॅचमेंटसाठी वापरतो। तर स्पेशली जो काही टेल फायबर असेल ते जे बॅक्टेरियल सरफेसवरती जे काही सेल रिसेप्टर असतील त्याच्यावरती अटॅच होतो। त्याच्यानंतर पेनिट्रेशन, जो काही टेलशी जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो नंतर एक टेल ट्यूब थ्रू जे काही सेल वॉल आहे त्याच्यामध्ये ॲज अ मॉलिक्युलर सिरिंज म्हणून पाहायला मिळतं। म्हणजे इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता अशी जी काही टेल ट्यूब आहे ती बाहेर येते आणि त्याच्याद्वारे नंतर जिनोम हे इंजेक्शन होतं। म्हणजे जो काही व्हायरल DNA जो काय आहे तो बॅक्टेरियल सायटोप्लाझममध्ये इंजेक्ट केला जातो आणि जो काही कॅस्पिड आहे ते आउटसाईड, म्हणजे जे कॅस्पिड जे तयार झालेलं आहे व्हायरल जीन ट्रान्सफर करण्यासाठी ते बाहेरच राहतं आणि फक्त जो DNA आहे तो त्या बॅक्टेरियल सायटोप्लाझममध्ये इंजेक्ट हा केला जातो। त्याला म्हटलं जातं लायटिक सायकल। तर त्याच्यानंतर अर्ली जीन एक्सप्रेशन, म्हणजे जे काही होस्ट शटडाऊन, म्हणजे जो काही फास्ट प्रोटीन आहे तो रॅपिडली जे काही होस्ट DNAला डिग्रेड करण्याचं काम करतो, जेणेकरून जे काही बॅक्टेरियल प्रोटीनचं सिंथेसिस असेल विदिन अ मिनिट ते बंद होतं, डिग्रेड हे व्हायला चालू होतं। त्याच्यानंतर रिसोर्स हायजेकिंग, म्हणजे व्हायरल DNA काय करतो, डायरेक्टली जे काही सेल्युलर मशिनरीज आहे ते डायरेक्टली वापरून घेतो, जेणेकरून फास्ट प्रोटीन प्रोडक्शन आहे तिथे होऊ शकेल। म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये सेलमध्ये जे सेल्युलर आहे किंवा जे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे ते सक करण्याचं काम करतो आणि स्वतःची जी काही रेप्लिकेशन आहे ते घडून आणतो। त्याच्यानंतर मेटाबॉलिक कंट्रोल, नंतर पूर्ण जे काही रिप्रोग्रामिंग करतो आणि जे काही बॅक्टेरियल जे मेटाबॉलिझम आहे ते पूर्णपणे कम्प्लिटली त्याच्या कंट्रोल करून घेतो, जेणेकरून व्हायरल रिप्लिकेशन हे सपोर्ट होऊ शकेल आणि त्याचे जेवढं पण जे न्यूट्रन आहे व्हायरल रिप्लिकेशनला ते त्याच्यामधून घेतल्यानंतर पूर्ण जे काही बॉडी आहे ती पूर्ण डिस्ट्रक्टिव्ह बॅक्टेरियाची ही करून टाकतो। त्याच्यानंतर DNA रॅप्लिकेशन, म्हणजे जे एक्सपोनेन्शियल जीन ॲम्प्लिफिकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही मिडल फेज असतो DNA रेप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये 100 ऑफ अ जिनोम हे कॉपीज थ्रू केले जातात, म्हणजे त्याचा पूर्णपणे न्यूट्रन हे वापरून स्वतःचे रेप्लिकेशन हे घडून आणलं जातं। याच्याद्वारे जे काही रेप्लिकेशन मेकॅनिझम आहे ती रोलिंग होते, तसंच रिकॉम्बिनेशन डिपेंडंट रेप्लिकेशन कॅरी आउट होतं आणि कोऑर्डिनेटेड एक्सप्रेशन जे काही लेट जिनोम आहे याच्यामध्ये प्रोडक्शन झालेलं पाहायला मिळतं। म्हणजे याच्यामध्ये काय होतं, स्पेशली जो बॅक्टेरियोफाज आहे
त्याचे जे काही DNA आहे तो पूर्णपणे सक करून घेतो, त्याचे न्यूट्रन पूर्णपणे घेऊन घेतो आणि स्वतःचं रेप्लिकेशन करून घेतो आणि रेप्लिकेशन कॉपीज वगैरे तयार करतो आणि त्याचे कॉपीज वगैरे तयार झाल्यानंतर परत बाहेर पूर्णपणे जी सेल आहे ती रप्चर करून टाकतो, बाहेर पडतो आणि वेगळं जे काही होस्ट असेल, बॅक्टेरियल सेल रिसेप्टर असेल, त्याला बाइंड करायसाठी परत अजून शोधतो. असं DNA रेप्लिकेशन होस्ट व्हायरल जे काही बॅक्टेरियोफाजचं आहे ते होतं. त्याचं व्हायरल असेंब्ली काय आहे, पहिलं आहे कॅस्पिड फॉर्मेशन, जे की मेजर कॅस्पिड जे काही फॉर्मेशन आहे ते प्रोटीनने होतं, जे की असेंबल होतं जे हेडने, आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह जे काही इंटरॅक्शन आहे ते होतं मेनली. टेल असेंब्लीमध्ये आपल्याला टेल फायबर, शीथ आणि बेस प्लेट आपल्याला पाहायला मिळते, जे की सेपरेट असते जेणेकरून हेड स्ट्रक्चर हे जॉईन हे होऊ शकेल. त्याच्यानंतर DNA पॅकेजिंग, म्हणजे पॉवरफुल जे काही मॉलिक्युलर जे काही मॉनिटर पॅकेज आहे, जिनोम DNA आहे, तो कॅस्पिडमध्ये पूर्णपणे पॅकेज केला जातो. नंतर तो टेलद्वारे पूर्णपणे कॅस्पिडद्वारे त्या मॅटेरियल सायटोप्लाझममध्ये तो इन्सर्ट हा केला जातो. अशी व्हायरल असेंब्ली आपल्याला पाहायला मिळते. काही जे फॅक्टर आहे, म्हणजे ही जी रेप्लिकेशन होतं आहे बॅक्टेरियल सेलमध्ये, बॅक्टेरियोफाजचं जे काही रेप्लिकेशन होतं आहे त्याला काही जे काही फॅक्टर आहे ते अफेक्टसुद्धा करत असतात. तर पहिलं जे फॅक्टर आहे टेम्परेचर. तर ऑप्टिमल टेम्परेचर 25 to 37 डिग्री सेल्सिअस हे लागतं मोस्ट ऑफ दी फाजेसला, जे की 2 फोल्ड चेंजेस वगैरे पर शीट आपल्याला पाहायला मिळतं. तर 25 ते 37 जर त्याचा डिग्री सेल्सिअस जर नसेल, टेम्परेचर तिथं अवेलेबल नसेल, तर त्यामुळे बॅक्टेरियोफाजची जी ग्रोथ आहे ती होणार नाही. न्यूट्रिएंट अवेबिलिटी, तर जो काही होस्ट मेटाबॉलिक जो स्टेट आहे तो डायरेक्टली इम्पॅक्ट करतो रेप्लिकेशनला, आणि जे काही इफिशियन्सी असेल किंवा बस साईज आहे ती वाढते. कारण की काय होतं, जर त्या सेलमध्ये मेटाबॉलिक जे काही पाथवे चालू आहे त्याच्यामध्ये जर न्यूट्रनचे जे प्रमाण आहे ते जर कमी असेल तर रेप्लिकेशन हे प्रॉपर होणार नाही, आणि त्याला जे काही रेप्लिकेशन होण्यासाठी जे काही न्यूट्रन लागतं आहे ते त्याला तिथं मिळणार नाही. pH आणि सॅलिनिटी, एक्स्ट्रीम कंडिशन असेल किंवा जिनोमची जी स्टेबिलिटी असेल ती रिड्यूस झाली असेल, त्यामुळे सुद्धा रेप्लिकेशन आहे त्याच्यावरती अफेक्ट होतो. त्याच्यानंतर ही जी काही फास्ट थेरपी आहे त्याची बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये, थेरापेटिक रिव्होल्युशनमध्ये याचा वापर केला जातो. थेरापेटिक ॲप्लिकेशनमध्ये जर विचार केला, जे अँटीबायोटिक रेजिस्टंट जे काही बॅक्टेरिया आहे त्याच्या अगेन्स्ट आपण ॲज अ टार्गेट म्हणून याला वापरू शकतो. तसंच बायोटेक्नॉलॉजी टूलमध्ये जो काही फास्ट डिराईव्ह जे एन्झाईम असतात ते ॲज अ रिव्होल्युशनरी मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये किंवा जीन थेरपीमध्ये आपण वापरू शकतो. फूड सेफ्टी, म्हणजे जे काही पॅथोजन आहे त्याला डिटेक्ट करून बायो कंट्रोल आपण करू शकतो, जेणेकरून जे काही फूड सप्लाय चेन आहे ती प्रोटेक्टही याच्याद्वारे होऊ शकते. तर अशा वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याला जे काही बॅक्टेरियोफाजचे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जे ग्रोथ कायनेटिक्स आहे बॅक्टेरियोफाजचं ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रोव्ह वाटला असेल आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.